गाव असलं म्हणून काय करतंय? म्हणलंय तुमचा पोरगा म्हणलंय तुम्ही नशात ध्यानात कसा नाही ह्याने दर वाढवून ठेवला आणि पुन्हा एकदम नोटीस काढलं की तुमची सगळी गिरायक त्यांनी बुजवली. बुजवलीच बुजू अहो यांची घ्यायची ऐपत नव्हती, आली ती बैठकीला. तेव्हा पण तुम्हाला आडवं अहो, बोललो. बैठक करणे इतकं सोपं नाही. बैठकीला नोटा त्यावेळेस एक व्यक्ती काय म्हणला होता माहिती आहे, तुमच्या बापान मला सही दिली नाही म्हणून मी तुमचं रान केलंय. असं जगात कुठला कायदा आहे की बाबा एक गट फोडायचा, गट फोडायचं सही दिली नाही म्हणून त्याचं रान पिकवायचं? दिशा लागले. मग तुम्हाला ते दिलंय का हे दिलंय ते बी दिलंय. पण असं नाही, तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला? कशाला का ती अहो पण बागाची तुम्ही कसं केलं करणं तुम्ही? ही योग्य आहे का? माती आमची काय किती वेळा थोडीच सांगितलं तुम्हाला? हा? आमचं आहे ते, आम्ही वापरून घ्यायचं. बघून घ्या आमच्या, आम्ही करणार आहे काय करायचं ते. असू द्या, तुमचा बांध कुठे येईल तो विषय वेगळा. बरोबर. पण मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला धाडस कसं केलं? काय झालं? काय राहतंय? कसं आहे, खरंच काय राहिलं नाही कुठं बहिणीनं. मला सांगा, तुमचं रान तेव्हा माझं रान. उदाहरणार्थ आज मी जरी नेहरानात केलं, तुम्ही काय करू देताल का? अहो ह्यानी व्यवहार सुद्धा होऊ दिला नाही झालेला. व्यवहाराची बी तुलना केली वेगळी. सांगा की 14 नावानं कमिटी कुणाची करायला सांगितली का? आमची केली काय थांबा. आपली केली का नावं? करायला सांगितली होती का आम्ही? काय झालंय आम्हाला म्हणायची काय गरज आहे का? ती दाखवायची. तुम्ही हे घेतलं, तुमचा फायदा होता पण पडला का नाही? तुम्ही ह्याच्यातली कमी केली नाही, तुमच्या नावावर करून घेतलं का नाही? फायदा नसल्याशिवाय तुम्ही पाळणार आहे का? का थोडं ऐकायचं तुम्ही आमच्या रानात का म्हणत घोष केला तेवढं सांगा. तुम्हाला काय आपल्या विषयामध्ये किती वेळा सांगितलं? जाऊ दे तेव्हा पण आमचा धीर आला तेव्हा गुडघ्यातनं पाय काढीन तुमचं पोरग म्हणला, तुम्ही म्हणला काढा घ्या, आम्ही तो हाय आता आमचं गुडघ्यातनं पाय काढा तुम्ही. का मग आधीच भांडणं सुचत होती, आता का सुचत नाही ती? व्यवहार केला काय? व्यवहार गोड बोलून केला. ऊस काढला तेवढा इथला ऊस काढायचा होता तोपर्यंत गुळमाट बोलली. दुसऱ्या संग व्यवहार करायला तुमच्या लेखानं करत वाट नाही त्या रानाला. घेऊ नका ती रान. का असं करायचं तुम्ही? मेन ह्यांनाच वाट नाही बरं का, आपल्या इशातनच ह्यांना यावं लागतंय. ह्यांना दुसरा रस्ताच नाही कुठं. हा? तुमची वाटण आम्हाला काय करायचं आहे? हा तुमचा आहे, तुम्ही तिकडं वाट काढा. तुमच्या मुलाला बी त्या दिवशी सांगितलं होतं, तुमची मी रस्ता करा, तुमच्या मार्गाने जावं. ह्या रानात काही तुम्ही येऊ नका. आमच्या आम्ही ह्याला रस्ता बघू, नाही ती फुकाट देऊ, नाही तर पिरू, काय आमच्या पद्धतीने आम्हाला करू वाटेल ती करीन. गिरायकाला म्हणायचं रान घेऊ नका, त्या रानाचा कुठं नाही. कशाचं राहणार आम्हाला वाट नाही. आम्ही बघीन की रानाचं काय करायचं. वाटणं आता काय हायवे गेला की रस्त्याकडनं. करायचं. मग कसं काय? मी दुसऱ्या संग व्यवहार केला, तुम्ही तिथं कशाला जाता? आम्ही नाही पोरा केलं. हा? पोरग म्हणतोय बापानं केला, बाप म्हणतोय पोरानं केला, मग काय तुमचा मेळ आहे? नोटीस पाठवत असताना म्हणजे तुमची सत्ता चालते कुठपर्यंत? मग कसं तर अहो ती पोकाळ नोटीस झाली. सत्ता नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आपण मामा सिटीतनं जर आपण इसका दाखवलं ना, कळत की त्यांना तोवर कळणार. पाय खोडून घायला येतेली. घ्यायचंय तर तुम्ही हा. घ्या ना दंड ठोकून. आम्ही द्यायला तयार आहे. ऐपतच नाही दंड ठोकून यायची. ऐपत असती तर असल्या खाल्ल्या पायरीवर गेली नसती. तुम्ही जर आज लोकांच्या रानात जाऊन विनाकारण जर दामदत्तीनं जर वहिवाट घालता असं म्हणजे तुमची ताकद कुठपर्यंत पोचली? आवा ही दोघं भाऊ आलती तेव्हा हीच बिचारा यांचं पोरगा म्हणली गुडघ्यातनं पाय काढतो तू नळापासून अलीकडे ये. हा? कवा म्हणलं? वा, कवा म्हणलं? बघा एक खोटं बोल पण रेटून बोल चालू आहे. म्हणलं म्हणजे ह्यांचं चालतंय ना आमचं चालत नाही काय? तुमचं चालतंय समजा. नाही मित्रांनो, आपण जे बरं का करायचं आहे ते आता यांनी गोड बोलून केलं, पण आपण सांगून करणार आहे. इथं ह्या बाई. रान त्यांचं घेतलं मला बी मान्य आहे. हा, ही माती उचलली तसं तुम्हाला इकडं जर शेजारला टाकली. पाहिजे ते तर तुम्ही घ्या ना दंड ठोकून. आम्ही बी द्यायला तयार आहे. पण तुम्ही अशा कोर्टात जा, पंढरपुरात जा, तिथं नोटीस पाठव, पण ही आली गिऱ्हाईक बुजवायचं काम तुम्ही केलंय. मग काय हे कशासाठी केलं नोटीस? त्याला कशा नोटीस दाखवायला तुम्ही तुम्ही आम्हाला बघायचं का? पैसे दिले का ह्या रानाचं? मग आम्ही तुमचं सरळ कशाला करायचं? आम्ही तुमचं सरळ कशाला त्या करायचं? माणसानं घेतलं 40-20. कसं असतं म्हणजे तुमचं आमचं नरड्याला आणलं मारायचं बघत आला आम्हाला. नरड्याला आणलंय तुम्ही आमच्या. कुणी लावायच्या दिशा? नोटा कुणाला दिल्या तुम्ही? दिशा लावाय नोटा आम्हाला दिल्या का तुम्ही? हा? आता आपण हिशोब गुळमाट म्हणणं वाटताय आणीवर तुम्ही. लागेल की त्यावेळेस ना? थोडी जर बोलला असता असं
करायचं तसं करायचं घरी येऊन तू शिना. पण बोलायचं काय आता? हीच आलती व्यक्ती की, लय वेळा घरी आलती. येऊन शिना आलती की, होय. अंगठा मामाला मागायला आलतं. होय. मामा सरळ म्हणलं मग याचं रान इकलं नाही काय ना मी अंगठा आता कसा बँकेत देऊ प्रकार करायला त्यांना माहित आहे की बँकेत प्रकार करायचा आम्हाला मुळात काय. अहो आमचा बाप अंगठा बहादूर आम्हाला ट्रॅक्टरच्या प्रकरणाला आमच्या बापान मला अंगठा दिला नाही माझ्या नावावर असून आणि तुम्हाला कसं द्यायचं बरोबरच आहे की. हा? हा? अगोदर तुम्ही काय केलं अरे हे तुमची डोळं भाषा बांधून केली. काम चालू हा. होतं. अहो, आपण डोळे उघड ठेवून यांचं काम करणार करेक्ट कार्यक्रम करणार गुंडाळा असतं तुमचं आजीनी. ती गुळमाट बोलून पाणी गांडी सोडते आपल्याकडे देणार ठेवा तुम्ही. यांना काय पचू तुम्हाला देतोय त्यांची पावर तुम्हाला तर कळलं असेल ती माती उचलली. ही बांध बघा तुम्हाला मागा पण मी दाखवलं होता ही बांध कुठं आहे ही इकडं कुठं आहे ऐकू काय की आमच्या देऊ दे की म्हणते, हो. अहो तुमचं मला बी मान्य आहे पण तुम्ही कुठल्या मुद्द्यावर सही मागायला त्यांना दिशा लावायला कशाची दिशा सगळं अहो दिशा तुम्ही लावायची घेतलंय तुम्हाला. त्याला म्हणायचं ना तो मला पूर्वीची खरेदी दिली का पश्चिमची दिली त्यानं सांगायचं तुम्ही नमूद करून घ्यायचं ना खरेदी तुम्हाला पेपरात खरेदी दिली त्या माणसाला तुम्ही 10 वेळा सही मागा इतरच कशाला पाहिजे. हे काय नाही माझं नीट करून द्या तुम्ही मला त्या रानाचे पैसे द्या मी तुमचं नीट करून देतो ते ती घेतलंय ना हे तुम्ही मका पेरली या रानाचं मला पेमेंट द्या मी तुम्हाला दिशा दाखवून देतो खरेदी करून देतो एका पायावर तेवढी रक्कम आम्ही देतो बघू तुम्ही आम्हाला देताय. विचार करायचा आमच्या जागेला तुम्ही या विचार करा तुम्ही आम्ही काय तुम्हाला येणार नाही एवढं बोलायला. आता तुम्ही ही बांध केलाय बांध सगळं आहे काही कसा नाही पहिल्यापासून आता अहो केलं यांच्या मनाने केलेलं बांधायचं ते इथं आहे कोण बरोबर आपलं बघा दिसतंय येतंय तुम्हाला. तुम्हाला तर दिसतंय बरोबर. कुठले काढलंय रान बोलायलाच कोण नाही यायला कोण नाही तर मनुष्यानं कुठल्या कुठं पण काढलं आणि जर आल्या तर मग काय नाही शिवी गाडी माझं गाव आहे माझं रान आहे आणि गाव असलं म्हणून काय करतंय म्हणलंय तुमचा पोरगा म्हणलंय तुम्ही नशात होता त्यावेळेस आणि त्या दिवशी पोरगच तुमचं म्हणलं बाप दारू पिऊन घरी पडलाय बापाचं काय तुम्ही घेऊन बसलाय हा इथं झाडाखालीच बसलाय अजून व्हिडिओ बघा ते हा आम्ही असं बिन मुद्द्याचं बोलत आहे शूटिंग काढून बोलतो आम्ही आमचा कुठे पॉईंट चुकलेला आहे हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही नरड्या लागलं आमचा व्यवहार तुम्ही होती ना आम्हाला रान विकू दे ना आमचा असून तुम्ही आम्हाला अडचणीत कशा पाहिजे आमचं इथं यायला कोण नाही करायला कोण नाही इथं आमचा अभ्यास कोण नाही इतक्याला म्हणून आम्ही इथलं गाडीवर उचला तिथं कुठं तर आम्हाला घ्यायचंय म्हणून आम्ही धडपडतोय पण तुम्ही आम्हाला पाक नरडच आणलावर तिला सोडलं नाही तुम्हाला वाटायला हे काहीच करत नाही ती फुसक्या पडायच्या इथे असं समजू नका. अगं आपण काय करत नाही आपल्यातल्या माणसांनी यांना सांगितल्यामुळे यांनी गैरफायदा घेतला पण त्यांना माहित नाही आपला इसका कसा आहे ती अहो, तुमच्या ध्यानात कसा नाही ह्याने दर वाढवून ठेवला आणि पुन्हा एकदम नोटीस काढलं की तुमची सगळी गिरायक त्यांनी बुजवली. बुजवलीच बुजवू दे गे हा. आणि जात नाही काय तेवढ्याच किमतीला रान तुम्हाला घालून दाखवतो काय करणार आहे यांचं अहो यांची घ्यायची ऐपत नव्हती आली ती बैठकीला तेव्हा पण तुम्हाला आडवं अहो, बोललो बैठक करणे इतकं सोपं नाही बैठकीला नोटा मारून- त्यावेळेस एक व्यक्ती काय म्हणला होता माहिती आहे तुमच्या बापान मला सही दिली नाही म्हणून मी तुमचं रान केलंय असं जगात कुठला कायदा आहे की बाबा एक गट फोडायचा गट फोडायचं सही दिली नाही म्हणून त्याचं रान पिकवायचं अहो काय येऊन करायचं आहे आम्हाला पैसे दिले का सांगा बरं आम्ही कसं आम्हाला काय गरज आहे त्याची अहो ज्याचं घेतलं ते कोण तुम्ही दिशा टाकून घ्या ह्यासाठी काय बोलायचं गरज आहे तुमची ह्यासाठी बोलायचं आम्हाला ह्यासाठी काय सुद्धा बोलायचं नाही. दिल्या का तुम्ही रीतीत मला आम्हाला तुम्ही नोटा दिल्या का ह्याच्या मग आम्ही तुमचं कसं सरळ करून देऊ माझे हे पण घेतलं ते तर फुकट पासरीच ते घ्यायचं सही दिलेस ते अंगठा दिले 30 लुट फसवून सगळे यांचं चालत होतं मग म्हातार काय बघा येत होतं काय आपलं सगळा यांचा काळा बाजार असतो खऱ्यातलं काय नाही बाप लेखांनी नुसतं टोलवा टोलवीचं धंदे लावले तर लोक म्हणला बापानं नोटीस काढले आता बाप तू लेखानं नोटीस काढले म्हणजे ह्यांच्यात तर मेळ आहे का अजिबात ह्यांच्यात अहो, मेळ तुम्ही- नाही. अहो एकाच थैलीचं चट्टपट्टा इथं ही बापल्या की एकाच विचारा जायचं घरी जाऊन बैठक करायची बोलायचं आणि परत त्याच्यावर कामकाज चालू करायचं पण असल्या कामाला आम्ही काही भेट नाही तुम्हाला काय करायचं ते घ्या करून तुम्ही काढलं ना आम्ही त्या दिवशी पण ही थांब म्हणली जरा जाऊ नको थांबा म्हणून त्यामुळे आम्ही आली नाही तर त्या दिवशी का नाही काय होतं काही माझ्या मला सुद्धा माहित नाही माहित आहे का आमचंच रान असून तुम्ही आमच्यावर नोटीस काढताय म्हणजे तुमची पावर किती झाली सांगा बरं आणि तसल्या नोटीसला कोण खातं भुईमुग केला खाल्ला काढला मका परत केली. केली खाल्ली त्याची भरपाई कोण द्यायचं मका तुम्ही काय तोडून देणार आहे म्हणल्यावर तुमच्या पोरांनी नेली तोडून तुरत आलेली मका तोडून देणार आहे म्हणल्यावर नेली आम्हाला हे तुमचे गाव आहे आमचं एखादं तर माणूस इथं असेल का आता नसेल? तू काम कर कविता असेल नसेल आमचं एखादं तर. हा? ए थांब त्यांनी